श्री स्वामी समर्थ. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण अगदी उत्साहात साजरा केला जातो. हिंदू धर्मात व्रत आणि सणांना विशेष महत्त्व आहे. यापैकी एक म्हणजे वटसावित्री व्रत, जे विशेषतः विवाहित महिला त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंदी वैवाहिक जीवन जगण्यासाठी करतात. हे व्रत स्त्री शक्ती, समर्पण आणि प्रेमाचे प्रतीक मानले जाते. हे व्रत सावित्री आणि सत्यवान यांच्या कथेवर आधारित आहे, ज्यामध्ये सावित्रीने तिच्या तपश्चर्याने आणि दृढ निश्चयाने यमराजाकडून तिच्या पतीचे जीवन परत मिळवले. धार्मिक मान्यतेनुसार वटपौर्णिमेच्या दिवशी व्रत केल्यामुळे तुमच्या पतीचे आयुष्य वाढते आणि वैवाहिक आयुष्य सुखी होते. तर सर्वांना वटपौर्णिमेच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी वटपौर्णिमेची पूजा कशी करावी, त्याचबरोबर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरसुद्धा तुम्हाला मिळून जातील. जसं की मासिक पाळीचा 4था दिवस असेल तर वडाची पूजा करावी का? सुतक जर तुम्हाला अचानक आलं तर सुतकामध्ये उपवास करावा का? सुतकामध्ये वडाची पूजा करता येत नाही तर नंतर वडाची पूजा कधी करावी? त्याचबरोबर गर्भवती महिला तुमच्या घरामध्ये असतील तर गर्भवती महिलांनी वटपौर्णिमेचे व्रत करावं का? किंवा वटपौर्णिमेचा जो उपवास असतो तो कसा करावा आणि कधी सोडावा? याचबरोबर वटपौर्णिमेच्या पूजेसाठी कोणकोणते साहित्य आपल्याला लागणार आहेत, तसेच कोणत्या रंगाची साडी व बांगड्या वटपौर्णिमेला घालणं शुभ असतं, अशी बरीच काही माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हिंदू पंचांगानुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटसावित्री व्रत केले जाते. यावर्षी वटपौर्णिमा 10 जून 2025 वार मंगळवार या दिवशी आलेली आहे. पौर्णिमा तिथी ही 10 तारखेला सकाळी 11:35 सुरू होत आहे आणि 11 तारखेला दुपारी 1:03 समाप्त होणार आहे. त्यामुळे वटपौर्णिमेची म्हणजे वडाची पूजा जी आहे ती आपल्याला 10 तारखेला करायची आहे. वटपौर्णिमा 10 जून मंगळवारी साजरी केली जाणार आहे. वडाची पूजा करण्याचा मुहूर्त 10 तारखेला सकाळी 8:52 ते दुपारी 2:05 आहे. या वेळेमध्ये आपल्याला वडाची पूजा करायची आहे. या दिवशी केलेल्या उपवासाचे आणि उपासनेचे फळ तेव्हाच मिळते जेव्हा ते पूर्ण भक्ती, नियम आणि शिस्तीने केले जाते. वटसावित्री व्रताच्या दिवशी महिला उपवास करतात आणि वटवृक्षाची पूजा करतात. हे वडाचे झाड त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे प्रतीक मानले जाते. आता जाणून घेऊया की वटसावित्रीचे उपवास कसा करावा. तर बघा, उपवास हा प्रत्येक भागानुसार, शहरानुसार वेगवेगळा करण्याची पद्धत आहे. जसं की आमच्या भागामध्ये बघा की जोपर्यंत आपण वडाची पूजा करत नाही तोपर्यंत उपवास धरला जातो आणि वडाची पूजा करून जेव्हा आपण घरी येतो तेव्हा त्यानंतर जो काही पूर्णावरणाचा स्वयंपाक केलेला आहे तो जेवण करून हा जो उपवास आहे तो सोडला जातो. या व्यतिरिक्त बऱ्याच भागामध्ये दिवसभर वटसावित्रीचा उपवास केला जातो. पूजा वगैरे जरी केली तरीसुद्धा दिवसभर उपवास ठेवला जातो आणि रात्री चंद्र उदय झाल्यानंतर किंवा सूर्य मावळल्यानंतर रात्री जेवण करून हा जो उपवास आहे तो सोडला जातो. जर तुम्ही वटसावित्रीचे उपवास जो आहे तो तुमच्या भागानुसार करायचा आहे. वडाची पूजा संपूर्ण विधी जाणून घेऊया. बघा, या पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे हे शेअर करणार आहे. तर सर्वांनी अगोदर वडाचं पूजन करण्यासाठी, घरच्या घरी स्पेशल पूजन करण्यासाठी बरेच जण काय करतात की वडाच्या झाडाची फांदी तोडून आणतात, ती घरी एखाद्या कुंडीमध्ये रेवतात आणि त्याचं पूजन करतात. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. आपण त्या वडाच्या झाडाची फांदी तोडली म्हणजे त्यातून प्राण काढून घेतले आणि प्राण नसलेल्या फांदीचं पूजन करणं म्हणजे हे पूर्णपणे चुकीचं आहे. यासाठी बघा, वडाचं पूजन करण्यासाठी खरोखर तर जे वडाचं झाड 8 वर्षापेक्षा मोठं आहे, म्हणजे ज्याला लावून 8 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि ज्या झाडाला वडाच्या पारंब्या आलेल्या आहेत, तर बघा, वडाच्या झाडाला अशा पारंब्या आलेल्या वडाच्या झाडाचंच पूजन खरं तर करायचं असतं. पण आजकाल घरापासून खूप दूर दूर वडाची झाडं आहेत किंवा वडाचं झाडच नाही. मग अशा वेळेला
काही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं म्हणून आपण घरी सणवार साजरे करतो. तरीसुद्धा घरी जरी पूजा केली तरीसुद्धा वडाची फांदी आणून त्याचं पूजन करायचं नाही आहे. मग अशा वेळेला तुम्ही काय करायचं, तर वडाचे पूजन करण्यासाठी तुम्ही जे काही नर्सरीमधून रोपटं वगैरे आणलेलं असेल तर ते तुमच्या घरामध्ये जिथे कुठे मोकळी जागा आहे तिथे एक पाट ठेवायचा आणि त्या पाटावर ही कुंडी ठेवायची आहे. त्या पाटाच्या भोवती रांगोळ्या तुम्हाला काढून घ्यायच्या आहे आणि या वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करताना नवीन साडीच घालावी किंवा या रंगाचीच अशीच तशी घालावी असं काहीही नाही. तुमच्या घरातील एखादी साडी असेल किंवा तुम्ही नवीन घेतलेली असेल तर ती तुम्ही घालू शकता. पण शक्यतो काठापदराची साडी घालण्याचा प्रयत्न करा आणि हातामध्ये बांगड्या, कपाळाला टिळा, टिकली, केस बांधायचे, या छोट्या मोठ्या गोष्टी, हातावर मेहंदी काढायची, नेलपेंट लावायची, या गोष्टी जरी आपण केल्या तरीसुद्धा पुरेसं आहे. म्हणजे काय की हा अखंड सौभाग्याचा सण आहे. मग यासाठी जो काही साजशृंगार जो आहे तो या सणाला महिलांनी आवर्जून करावा. त्या पाटाभोवती रांगोळी काढून झाल्यानंतर आपल्याला स्वतःला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आणि सर्वात अगोदर तिथे दिवा लावून घ्यायचा आहे. दिवा लावून झाल्यानंतर त्या दिव्याला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे. दिव्याला नमस्कार करायचा, फुलं अर्पण करायची आणि आता आपण पूजेला सुरुवात करायची आहे. पूजा करताना दीपपूजन झाल्यानंतर सुरुवातीला 2 विड्याचे पानं, त्यावर पाटावर जागा असेल तर तिथे किंवा समोर अजून दुसरा एखादा पाट वगैरे ठेवायचा किंवा समोर एखादं वस्त्र अंथरायचं आणि त्यावर 2 विड्याची पाने ठेवायची. त्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्यावर एक सुपारी गणपती बाप्पा स्वरूप म्हणून ठेवायची किंवा देवघरातील गणपती तुम्ही ठेवला तरी सुद्धा चालेल. त्या गणपतीचं पूजन करून घ्यायचं. त्या गणपतीला गोड खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. लाल फुलं जर तुम्हाला दुर्वा मिळाल्या तर त्या अर्पण करायच्या आहेत. गणपतीचं पूजन झाल्यानंतर ते झाड आहे वडाचं, तर त्या कुंडीला आणि त्या झाडाच्या फांदीला किंवा जे झाडाचे मूळ असतं तिथे थोडंसं हळद कुंकू लावून घ्यायचं आहे. त्या झाडाला थोडंसं पाणी अर्पण करायचं. त्यानंतर थोडंसं चमचाभर दूध अर्पण करायचं. परत पाणी अर्पण करायचं. त्यानंतर वस्त्रमाळ, म्हणजे ज्याला कापसाची माळ म्हटलं जातं, ती कापसाची माळ अर्पण करायची. हार तुम्ही बनवलेले असेल तर तो हार अर्पण करायचा किंवा फुलं अर्पण करायची. धूप दीप ओवाळून घ्यायचं. त्यानंतर सुती एक पांढरा धागा घ्यायचा आहे आणि तो क्लॉकवाईज, म्हणजे जसं घड्याळाचं काटं फिरतं असं सरळ 7 प्रदक्षिणा मारत त्या झाडाला आपल्याला तो गुंडाळून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आंब्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा. सावित्रीची ओटी भरायची, ती ओटी समोर ठेवायची आणि त्यानंतर वडाची आरती आहे. वडाची आरती तुम्हाला यूट्यूबवरती मिळून जाईल. सुरुवातीला गणपतीची आरती करायची आणि त्यानंतर वडाची आरती करून आपल्याला नमस्कार करायचा आहे. पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करायची आहे. आणि मग जेव्हा तुमचा पूर्णावरणाचा सगळा स्वयंपाक होईल मग त्याचाही नैवेद्य तुम्ही इथे दाखवला तरी चालेल. आणि हे पूजन झाल्यानंतर बऱ्याच भागामध्ये या दिवशी पतीचे औक्षणसुद्धा केलं जातं. तर तुमचे मिस्टर घरी असतील तर त्यांचं औक्षण करा, त्यांना ओवाळा, त्यांना नमस्कार करून त्यानंतरच मग आपला जो उपवास आहे, ज्या वेळेला तुमच्याकडे सोन्याची पद्धत आहे त्यानुसार तुम्हाला सोडायचं आहे. तर या प्रकारे घरच्या घरी साधं सोपं आपण वटपौर्णिमेचं पूजन करू शकता. आता आपण थोडक्यामध्ये वटपौर्णिमेचे नियम जाणून घेऊया. 1. बघा, वटपौर्णिमेला काळे आणि पांढरे कपडे घालू नका. सणासुदीच्या दिवशी लाल किंवा पिवळे कपडे शुभ मानले जाते. जे रंग ऊर्जा आणि शुभेच्छाचे प्रतीक आहे. पण तुम्ही काळे आणि पांढऱ्या रंगाचे सोडून इतर कोणत्याही रंगाचे कपडे किंवा साडी देखील घालू शकता. या रंगाचे कापडे नकारात्मकतेचे लक्षण मानले जाते, म्हणून ते टाळावेत. आणि पांढऱ्या रंगाचे कपडे शक्यतो अंत्यविधीला घालतात, म्हणून ते देखील घालू नये. या दिवशी चुकूनही वाईट वागू नये. या दिवशी कोणाशीही कठोर बोलणे, शब्द टाळावेत. विशेषतः महिलांनी उपवासाच्या दिवशी शांतपणे, संयमपणे आणि प्रेमाने वागले पाहिजे. उपवासाची भावना सेवा, प्रेम आणि भक्तीवर आधारित असते.
अशुद्धतेपासून दूर राहा. उपवासाच्या दिवशी शरीर आणि मनाच्या शुद्धतेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. 2. जेव्हा तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करायला जाता त्यावेळेस वटवृक्षाला जो धागा गुंडाळतो त्याच्या 7 प्रदक्षिणा करून झाल्यानंतर तो धागा न सोडता तिथेच ठेवा. उरलेला धागा घरी आणा. नका तो धागा आपल्याला तिथेच सोडून द्यायचा आहे. म्हणजे ते सूत बडलं तिथेच ठेवायचं आहे. वटपौर्णिमेची पूजा करताना वडाच्या झाडाची पूजा करायची आहे. वडाची फांदी तोडून आणून त्याची पूजा करू नका. तुम्हाला जर मोठ्या झाडाची पूजा करायला जाणं शक्य नसेल तर तुम्ही छोट्या का होईना पण मुळापासूनच उगवलेले झाड घरी आणून त्याची पूजा करायचं आहे. पण चुकूनही झाडाच्या फांदीची पूजा करू नका. यामुळे पूजा केल्याचा कोणताही फायदा तुम्हाला होणार नाही. 4. वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करण्याआधी सुवासिनीचा जो साज असतो तो संपूर्ण घालायचा आहे. जसं की हिरव्या बांगड्या, कपाळाला टिकली, कुंकू, हळद किंवा इतरही ज्या सौभाग्याच्या वस्तू या सगळ्या घालायच्या आहेत. कारण हे व्रत आपण आपल्या सौभाग्य टिकून राहावं, पतीचं आयुष्य वाढवण्यासाठी करतो. चुकूनही काळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या बांगड्या देखील पूजेच्या वेळेस घालू नका. 5. पूजेला जाताना शक्य असेल तर संपूर्ण पूजेचं साहित्य ताटामध्ये घेऊन जा. त्यावेळेसच आपली पूजा पूर्ण मानाने सफल होते. एक आहे आणि एक नाही असे करू नका. शक्य असेल तेवढे संपूर्ण साहित्य पहिल्या दिवशी जमवून ठेवा. 6. व्रताच्या दिवशी जर मासिक पाळी आली असेल किंवा सुतक पडलं असेल तर तुम्ही हे व्रत करू शकता, परंतु झाडाची पूजा करायची नाही. बऱ्याच महिलांना वाटते की पाळीच्या 4थ्या दिवशी केस धुतल्यानंतर आपण पूजाविधी करू शकतो, परंतु 5 किंवा 7 दिवस झाल्यावरच खरं तर पूजा केली जाते. ते तुमच्या मासिक धर्मावर अवलंबून आहे. तर जर तुम्हाला 4 दिवस मासिक पाळी येत असेल, 5व्या दिवशी येतच नसेल तर तुम्ही 5व्या दिवशी पूजा करू शकता. पण जर तुमची मासिक पाळी 5 दिवसापेक्षा जास्त असेल तर तुम्ही 7 दिवसानंतर पूजा करू शकता. 7. तुमची ही पहिली वटपौर्णिमा असेल तर ती माहेरी जाऊन करावी असं शास्त्रात सांगितलं गेलं आहे. पहिल्या वटपौर्णिमेसाठी लागणारं साहित्यही माहेरचंच वापरावं असं देखील सांगितलं जातं. हे मी जे वाचलेलं आहे ते तुम्हाला सांगितलं आहे. तुम्ही माहेरी गेलंच पाहिजे असं काही नाही. सासरी देखील करू शकता किंवा ज्यांचा शास्त्रावर विश्वास असेल त्यांनी माहेरी देखील जाऊन पूजा करू शकता. 8. गर्भवती महिला वटसावित्री व्रत ठेवू शकतात. तसेच सर्व महिलांनी या दिवशी वटवृक्षाची पूजा करावी आणि झाडाला कच्चा धागा 7 वेळा गुंडाळावा. यावेळी पतीसाठी प्रार्थना करावी. वटवृक्षाची प्रदक्षिणा किमान 7 वेळा किंवा जास्तीत जास्त 108 वेळा करतात. 9. वटसावित्रीच्या पूजेसाठी त्यातील साहित्य नेहमी डाव्या बाजूला ठेवावे. ते अत्यंत शुभ मानले जाते. हे व्रत पतीसाठी ठेवलं जातं. या दिवशी कोणताही व्यवहार करताना काळजी घ्या. आपल्या जोडीदारासोबत वाद घालू नका आणि या दिवशी खोटं देखील बोलू नका. यामुळे व्रत सफल होणार नाही. 10. वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित महिलांनी, सवाशीण महिलांनी वडाची पूजा करण्याला खूप जास्त महत्त्व आहे. हा जो सण आहे तो पतीच्या दीर्घायुष्यासाठी आहे, आपल्या अखंड सौभाग्यासाठी आहे. मग अशा या मोठ्या सणाला जर तुम्हाला मासिक पाळी आली तर घाबरून जाऊ नका. मग मी पाळीमध्येच पूजा केली तर माझा आज 4था दिवस आहे, मग मी डबल डोक्यावरून पाणी घेऊन पूजा केली तर, बघा असं काहीही करू नका. तुम्हाला जर मासिक पाळी आली असेल, जसं की 1, 2, 3, 4था दिवस या वटपौर्णिमेच्या दिवशी असेल तर अशा वेळेला तुमच्या घरामध्ये इतर कोणी जेव्हा कथा वगैरे वाचतील तर त्यावेळेला तिथे बसून तुम्ही कथा ऐकू शकता. तुमच्या घरातील इतर महिला जसं की तुमच्या सासूबाई असतील, तुमच्या जाऊबाई असतील, त्या जोपर्यंत पूजन करत नाहीत तोपर्यंत त्यांच्यासोबत आपण उपवास धरू शकतो आणि त्या जेव्हा पूजन करतील, जेवण करतील त्यावेळेस मनोमन आपण यमदेवाचं स्मरण करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करून अर्ध्या दिवसांचा उपवास करून दुपारी जेवण करू शकतो. या 2 गोष्टी करू शकतो. किंवा तुम्ही
मोबाईलवर सुद्धा या दिवशी वटपौर्णिमेची कथा ऐकू शकता आणि यमदेवाचे स्मरण करून यमदेवाला पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करू शकता. पण या दिवशी माझा 4था दिवस आहे, मी 2 वेळा डोक्यावरून स्नान करते आणि मग मी पूजा करते. तर बघा, असं बरेच जण तुम्हाला करायलाही सांगत असतील किंवा तुम्हालाही वाटत असेल. पण मासिक पाळीमध्ये दिवसाच्या महत्त्वापेक्षा जो आपला फ्लो असतो, जे आपल्या ब्लडिंग होत असतं, त्याला जास्त महत्त्व आहे. भलेही वटपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या पाळीचा 4था दिवस आहे, पण तुम्हाला फ्लो सुरू आहे. मग तुम्हाला फ्लो सुरू असताना तुम्ही 2दा काय 4दा जरी डोक्यावरून पाणी घेतलं तरीसुद्धा तुम्ही पूजा करू शकत नाही आणि करू शकणार नाही, कारण तुम्हाला फ्लो सुरू आहे. मासिक पाळीचं कसं असतं, जोपर्यंत आपल्याला फ्लो आहे तोपर्यंत आपण पूजापाठ देवधर्म या गोष्टी करू शकत नाही. जे लोक पाळतात, जे लोक मानतात त्यांच्यासाठी मी सांगत आहे. जे लोक या गोष्टी मानतच नाहीत, पाळतच नाहीत, तर त्यांच्यासाठी मग ते काहीही करू शकतात. मासिक पाळीतसुद्धा त्या काही गोष्टी करू शकतात, पण आपण पाळतो. माझ्यासारखेच तुम्ही एक समजून मी तुम्हाला सांगत आहे की 4थ्या दिवशी जर तुम्हाला फ्लो सुरू असेल तर तुम्ही ही पूजा करू नाही शकत. मग तुम्ही या पद्धतीने यमदेवाचे स्मरण करून त्यांना प्रार्थना करू शकता आणि कहाणी जी आहे ती तुम्ही ऐकू शकता. मोबाईलवर ऐकू शकता किंवा घरातील जेव्हा इतर मंडळी वाचतील त्यावेळेला तुम्ही ऐकले तरी चालेल. आता समजा तुम्हाला सुतक पडलं, सुतक असतानाच वटपौर्णिमा आली, तर अशा वेळीसुद्धा तुम्ही पूजन नाही करू शकत. मग तुम्ही सेम या पद्धतीने कहाणी जी आहे ती मोबाईलवर ऐकू शकता, कारण तुमच्या घरातील इतर मंडळीसुद्धा कोणी कहाणी वाचू शकणार नाहीत. मग तुम्ही मोबाईलवर कथा ऐका आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी अखंड सौभाग्यासाठी यमदेवाचे स्मरण करून प्रार्थना करू शकता. याचबरोबर विटाळ असेल तर सुद्धा हेच आपल्याला करायचं आहे. 11. हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो की मी गर्भवती आहे, मी गरोदर आहे, मग गरोदर महिलांनी वडाची पूजा करावी का? वडाला प्रदक्षिणा घालाव्यात का? तर बघा, 7व्या महिन्याच्या अगोदरपर्यंत तुम्ही वडाचं पूजन करू शकता. तुम्हाला जर उपवास ठेवायचा असेल, डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं असेल उपवास वगैरे ठेवायला तुम्हाला जे झेपतं असेल तर तुम्ही ते उपवास वगैरे ठेवू शकता. वडाची पूजासुद्धा तुम्ही करू शकता आणि वडाला प्रदक्षिणा तुम्ही घालू शकता. पण तुम्ही एक गोष्ट टाळायची आहे, ती म्हणजे दुसऱ्याची ओटी तुम्हाला भरायची नाही. कारण ऑलरेडी तुमच्या ओटी भरलेली आहे, तुमच्या ओटीमध्ये तुमचं बाळ आहे. मग तुम्ही दुसऱ्याची ओटी नाही भरू शकत. तुम्ही वडाची पूजा करू शकता, पण कोणाची ओटी तुम्ही भरू शकत नाही. समजा तुम्ही गरोदर आहात, तुम्हाला 2रा, 3रा, 4था, 5वा कोणताही महिना सुरू असेल, तर तुम्हाला बेड रेस्ट सांगितलेला असेल, तुम्हाला कुठे बाहेर नाही जायचं असेल, तर अशा वेळेला तुम्ही पूजा नाही केली 1 वर्ष तरीसुद्धा चालेल. पुढच्या वर्षी तुम्ही पूजन करू शकता. सेम मग तुम्ही मोबाईलवर किंवा घरातील तुमची इतर मंडळी महिला जेव्हा कथा वाचतील त्यावेळेला तुम्ही कथा ऐकू शकता आणि यमदेवाचे स्मरण करून त्यांना आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आपल्या अखंड सौभाग्यासाठी तुम्ही प्रार्थना करू शकता. बाकी तुम्हाला पूजेसाठी वडाच्या झाडापर्यंत जाणं वगैरे शक्य असेल तर नक्कीच तुम्ही जाऊन पूजन करू शकता. 12. जसं बघा, नवरात्रीची शुभ 9 रंग असतात, त्याप्रमाणे वटसावित्रीचा कोणता शुभ रंग असतो? या दिवशी विशिष्ट रंगाची साडी घातली जाते का? विशिष्ट रंगाच्या बांगड्या घातल्या जातात का? तर बघा, असं काहीही नाही. हा सौभाग्यवती स्त्रियांचा सण आहे. अखंड सौभाग्यासाठी हे व्रत आपण करू शकतो. मग सौभाग्यवती स्त्रियांसाठी किंवा जे पूजाव्रत वैकल्य हे शुभ किंवा मंगल समारंभामध्ये कोणते रंग वापरले जातात? लाल, पिवळा, हिरवा हे जे रंग आहेत ते आपण अखंड सौभाग्याचे रंग आपण मानतो. मग हा रंगाच्या साड्या ज्या आहेत त्या तुम्ही परिधान करू शकता. शक्यतो या सणाला या दिवशी तुम्हाला व्रताला साडीचा परिधान करायचे आहे, पण ते शक्य झालं नाही तर मग तुमच्या लग्नामध्ये घेतलेला एखादा घागरा असेल किंवा ड्रेस असेल तर तुमच्या मिस्टरांनी आवडीने त्यांच्या आवडीचा एखादा ड्रेस वगैरे तुम्हाला घेतलेला असेल तर तो ड्रेस घालून तुम्ही पूजन केलं तरीसुद्धा चालेल. शेवटी काय,
आहे ना, मनामध्ये भाव आणि श्रद्धा असायला हवी. 13. त्याचबरोबर बांगड्यासुद्धा या दिवशी लाल हिरव्या रंगाच्या बांगड्या आपल्याला घालायचा प्रयत्न करायचा आहे. त्यातील त्या काचेच्या बांगड्या घालण्याची प्रयत्न करा. मेटलच्या, प्लास्टिकच्या किंवा फक्त एखादं ब्रासलेट किंवा या दिवशी असं काही घालू नका. तुम्ही कमीत कमी 2-2 बांगड्या घाला, पण काचेच्या बांगड्या घाला. आणि शक्यतो लाल किंवा हिरव्या रंगाच्या किंवा तुमच्या साडीला मॅचिंग असतील तर तुमच्या ड्रेसला मॅचिंग बांगड्या तुम्ही घातल्या तरी सुद्धा चालू शकते, पण त्या प्लास्टिकच्या किंवा मेटलच्या घालू नका. अजूनही वटपौर्णिमेसंदर्भातील माहिती या पुढच्या व्हिडिओमध्ये येईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.